तुमच्या घरी अचानक महावितरणचा माणूस येतो, अवघ्या 48 तासांची नोटीस देतो आणि तुमची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता जुना मीटर काढून स्मार्ट मीटर बसवून जातो. आणि यानंतर महिन्याला येणारं वाढीव वीज बिल पाहून सामान्य माणसाच्या डोळ्यासमोर अक्षरशः अंधारी येते. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात हाच स्मार्ट मीटरचा शॉक जनतेला बसतोय. पण महावितरणची ही मनमानी आणि भरडला जाणारा सामान्य माणूस यांच्यामध्ये आता एक बुलंद भिंत उभी राहिली आहे. ती भिंत म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर. त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित कडक सवाल विचारलाय. हा हजारो कोटींचा प्रकल्प जनतेच्या सुविधेसाठी आहे की अदानीसारख्या बड्या कंपन्यांचे किसे भरण्यासाठी? नांदगावकरांनी सरकारला थेट 3 अटी घातल्यात. एक म्हणजे सक्तीचे मीटर बसवणे तात्काळ थांबवा, वाढीव बिलांची चौकशी करा आणि तोपर्यंत एकाही सामान्य माणसाची वीज कापू नका. शेजारील गोव्यात जनतेचा विरोध पाहून स्मार्ट मीटरला स्थगिती मिळते, मग महाराष्ट्रात का नाही? जर सरकारने हे रेटून नेलं तर संपूर्ण महाराष्ट्रात करंट आंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी दिलाय. फक्त पोकळ राजकारण न करता सामान्य माणसाच्या खिशावरचा डल्ला रोखणाऱ्या नांदगावकरांच्या या भूमिकेवर तुमचं काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या कुलाबा न्यूज 24 ला फॉलो करायला विसरू नका.